या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेच्या कोणत्याही अपेक्षेला काही न्याय मिळालाय असं काय वाटत नाहीये. यापुढे तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारा, मला पण काय बोलायचं असेल तर मी बोलेनच, पण आपल्या प्रश्नाला उत्तर द्यायचा मी प्रयत्न करेन. हे बघा, आता नाही जनसुरक्षेवर बोलतो, नुसतं ह्या जानेवारी ते मार्च मध्येच 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे सरासरी काढली तर रोज 8 आत्महत्या होत आहेत. गेल्या वर्षी पण जवळपास 1,000 म्हणजे 1,267 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे ही आकडेवारी ही अशीच होते, त्याच्यावरती काही इलाजच केला जात नाहीये. आणि मग जनसुरक्षेचं जर का तुम्ही म्हणाल, त्याच्यावरती मी माझं मत परखडपणाने मांडलेलं आहे की कडवे डावे, मग काल मारामारी केली ते कोण होते? कडवे डावे होते, कडवे उजवे होते, कडवे वरचे होते, कडवे खालचे होते का कडवे मधले होते? विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण होते? जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते? मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं थातूरमातूर म्हणून करणार? तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही. तुम्ही देशद्रोही म्हणा, देशविघातक शक्ती म्हणा, त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे, नव्हे कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हे आपल्या सगळ्यांप्रमाणे माझंही मत आहे. पण त्याचा कुठेही स्पष्ट उल्लेख त्या जनसुरक्षा कायद्यात नाहीये. मुख्यमंत्र्यांशी बोलतानाही मला तेच जाणवलं की नुसतं त्यांना मी सांगितलं की तुम्ही स्पष्ट उल्लेख जर का केला असता तर आम्ही उघड पाठिंबा दिला असता. आणि आज सुद्धा सांगतोय, त्यांनी विधेयक आता बहुमताने, 500 बहुमताने मंजूर केले. आजच महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी जाऊन राज्यपालांना विनंती केली. आता राज्यपाल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मला पण अनुभव आहे, तुम्हाला पण अनुभव आहे. तर त्यांनी आज सुद्धा जर का त्याच्यात स्पष्टता आणली तर महाविकास आघाडी हा एक विषय आहे, पण मी शिवसेना म्हणून त्याला पाठिंबा द्यायला तयार आहे. जर ते खरोखर दहशतवाद विरोधी असं बिल असेल तर मग त्याच्यात तुम्ही कायदे कडक करा, काही करा, पण देशविघातक शक्ती आज जे काय त्याच्यात वाटते ते उद्या तुम्ही सुद्धा जर काय त्यांच्या विरुद्ध लिहिलं, मग ते काय म्हणतात की व्यक्तीवरती नाही, संघटनेवरती. म्हणजे तुम्ही जर का तुमच्या वृत्तपत्रात एखादा लेख लिहिला तर तुमच्या अख्ख्या समूहाला ते बंदी आणतील का? आणि याचं कारण असं की हेतू चांगला असू शकेल, पण त्याची अंमलबजावणी ही करणारा जो असेल त्याच्या हातामध्ये असते. आणि ती त्याच्यात कुठे गफलत होऊ नये म्हणून त्या बिलामध्ये स्पष्ट उल्लेख असण्याची गरज आहे. आज मी बोलतो ना, पण आज मी बोलतोय आणि विधान परिषदेमध्ये स्पष्ट एक मिनिट, तसं तुमच्या पण वृत्तपत्रात कुठे विरोध दिसला नाही. तुम्ही पण नाही कुठे विरोध केला, कुठे कडाडून लिहिले तुम्ही कडाडून, कारण त्याच्यात तुम्ही पण उद्या येऊ शकता. मला असं वाटतं एखादं दुसरं वृत्तपत्र सोडलं तर कुठल्याही वृत्तपत्रात किंवा चॅनलवरती विरोध झालाच नाही. जर आपण 4 स्तंभ असू तर प्रत्येक स्तंभाचं काम आहे, आमचं पण काम आहे आणि आम्ही ते केलेलं आहे. विधान परिषदेत ते अधिक ठामपणाने आम्ही बोललो. आज सुद्धा मी तुमच्याशी ठामपणाने बोलतोय. ते बिल ज्या वेळेला आम्ही विरोध केला त्या दिवशी सुद्धा प्रेसशी मी ठामपणाने बोललेलो आहे.